₹1000 गुंतवले आणि ते 30 वर्षे 40% दराने कंपाऊंड झाले, तर ते 1000 पुढे जाऊन सुमारे ₹2.5 कोटी जास्त होतील. एवढी मोठी रिटर्न कशामुळे? हा माणूस नेमका कोण होता? मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका ट्रेडर बद्दल सांगणार आहे, ज्याला तुम्ही खऱ्या अर्थाने स्टॉक मार्केट मधला राजा म्हणू शकता. बहुतांश लोक वॉरेन बफे यांना जगातील सर्वात महान इन्व्हेस्टर म्हणतात. वॉरेन बफे यांनी गेल्या अनेक दशकांत सरासरी 19 ते 20% CAGR रिटर्न दिलाय आणि तोही दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये. पण आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांनी तब्बल 30 वर्षांत सलग 66% वार्षिक रिटर्न दिलाय. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 66% दरवर्षी. जेव्हा संपूर्ण जगात आर्थिक संकटे चालू होती, मार्केट कोसळत होते, तेव्हाही या माणसाने पैसा कमविला. 2020च्या कोविड काळात जेव्हा बहुतेक लोकांचे पोर्टफोलिओ लाल रंगात होते, तेव्हा त्यांच्या फंडने 76% रिटर्न दिला. 2008च्या जागतिक आर्थिक संकटात जेव्हा S&P 500 तब्बल 37% खाली गेला होता, तेव्हा त्यांच्या मेडॅलियन फंडने 82% नफा कमविला. म्हणजे असा माणूस ज्याने मार्केट पडत असतानाही पैसा बनवला, वॉरेन बफे यांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त रिटर्न दिले. आज आपण या व्यक्तीबद्दल संपूर्ण कथा समजून घेणार आहोत. जर तुम्हाला अजूनही 66% रिटर्न किती प्रचंड असतो याची कल्पना नसेल तर एक साधं उदाहरणाने पाहूया. या व्यक्तीचे ग्रॉस रिटर्न होते 66% आणि नेट रिटर्न होते 40%च्या आसपास. समजा तुम्ही फक्त ₹1000 गुंतवले आणि ते 30 वर्षे 40%च्या दराने कंपाऊंड झाले, तर ते 1000 पुढे जाऊन सुमारे ₹2.5 कोटी जास्त होतील. एवढी मोठी रिटर्न कशामुळे? हा माणूस नेमका कोण होता आणि त्याने संपूर्ण स्टॉक मार्केट कसं हादरवून सोडलं? चला तर मग सुरुवात करूया जिम सिमन्स यांच्या कथेला. वॉरेन बफे स्वतः जिम सिमन्स यांच्याबद्दल म्हणतात की ही इज अ जीनियस. जेव्हा वॉरेन बफे सारखा माणूस कोणाला जीनियस म्हणतो, तेव्हा आपल्याला त्याच्या आयुष्यातूनच नक्कीच खूप काही शिकायला मिळतं. जिम सिमन्स यांचा जन्म 1938 साली अमेरिकेत झाला होता. केवळ 23व्या वर्षी त्यांनी गणितात PhD पूर्ण केली. इतकंच नाही तर MIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेवरून शिक्षण घेतल्यानंतर त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. गणित शिकवण सुरू होती, आयुष्य स्थिर होतं. पण जिम सिमन्स यांना मोठा पैसा कमवायचा होता. प्रोफेसर म्हणून मिळणारा पगार खूप पुरेसा वाटत होता. त्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये शीत युद्ध चालू होतं. अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी एजन्सी NSA जिम सिमन्स यांना कोड ब्रेकिंग साठी हायर करते. सोव्हिएत युनियन जे गुप्त संदेश पाठवतात ते डिकोड करण्यासाठी जिम सिमन्स आपलं अल्गोरिदम तयार करतात. NSA ला ट्रेडिंगचे अनुभव असलेले लोक नको होते, तर ताजं डोकं, स्मार्ट लोक हवे होते. जिम सिमन्स यांना एक गोष्ट लक्षात आली, जर स्मार्ट लोक कोड ब्रेक करू शकतात, तर स्मार्ट लोक स्टॉक मार्केट मधले पॅटर्न्सही ओळखू शकतात. याच काळात काय होते, त्यांच्या स्टॉक मार्केटकडे इंटरेस्ट वाढू लागतो. पण पुढे व्हिएतनाम युद्ध सुरू होतं. जिम सिमन्स यांनी या युद्धाला उघडपणे विरोध केला, जी सरकार विरोधी होती, आणि ही सरकार विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना NSA मधून काढण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा शिक्षण क्षेत्रात आले आणि न्यूयॉर्क मधील स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटी मध्ये अध्यापन करू लागले. पण न्यूयॉर्क मधून एक आणखी गोष्ट जवळ होती, ती होती वॉल स्ट्रीट. दिवसा ते शिकवत होते आणि संध्याकाळी वॉल स्ट्रीट मधील ट्रेडर्सची चर्चा करत होते. ते चार्ट, डेटा, पॅटर्न्स अभ्यासू लागले. त्यांच्या गणिती मेंदू पूर्ण ताकदीने काम करू लागला. वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी रेनेसेन्स टेक्नॉलॉजी या कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे एकच ध्येय होतं, गणित, संगणक आणि डेटा वापरून ट्रेडिंग करणे. इतर लोक गट फिलिंग, फंडामेंटल आणि बॅलन्स शीट पाहून ट्रेडिंग करत होते, पण जिम सिमन्स यांनी पूर्णपणे डेटा आणि अल्गोरिदमवर विश्वास ठेवला. त्यांच्या ट्रेडिंगचे काही मुख्य रूल्स होते, ज्यामुळे त्यांनी 66% रिटर्न कमवला. पहिला, मार्केट कधीही रॅन्डम नसतं. डेटा नीट पाहिला तर त्यात पॅटर्न दिसतात. दुसरा, शॉर्ट टर्म ट्रेडिंग. वॉरेन बफे जिथे दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास ठेवतात, तिथे जिम सिमन्स काही दिवस किंवा काही आठवड्यांसाठी ट्रेड घेत होते. तिसरं, मीन रिव्हर्जन. कुठलाही स्टॉक किंवा करन्सी खूप जास्त वर खाली गेली तर ते पुन्हा आपल्या सरासरी येते. चौथा, अबनॉर्मलिटीज आणि आर्बिट्रेज. स्पॉट प्राइस आणि फ्युचर प्राइस यामधील फरक, मिसप्राइसिंग, स्टॅटिस्टिकल एरर्स यावर ते ट्रेड करत होते. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा, लिव्हरेज. योग्य डेटा आणि प्रोबॅबिलिटी असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर लिव्हरेज वापरलं आणि त्यामुळे प्रचंड पैसा कमवला.
त्यांची सगळी सिस्टम ब्लॅक बॉक्स अल्गोरिदम वर आधारित होती. आता ह्या ब्लॅक बॉक्स मध्ये काय चालतं हे कोणालाच नाही माहित होतं, अगदी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नाही. जिम सिमन्स नेहमी म्हणायचे, मी ट्रेडर्स हायर करत नाही, मी PhD धारक स्मार्ट लोक हायर करतो. त्यांच्या कोर बिलीफ होता की डेटा इज एव्हरीथिंग, इमोशन हॅज नो प्लेस इन ट्रेडिंग. त्यांच्या ट्रेड्स पैकी सुमारे 50% ट्रेड्स यशस्वी होते, पण जेव्हा जिंकायचे तेव्हा मोठं जिंकायचे. आज जिम सिमन्स यांची नेटवर्थ सुमारे $30 बिलियन आहे आणि त्यांच्या फंडने $100 बिलियन पेक्षा जास्त पैसा कमवला आहे. तरी सुद्धा ते जगातील सर्वात श्रीमंत माणूस का झाले नाहीत? कारण त्यांची स्ट्रॅटेजी स्केलेबल नव्हती आणि मार्केटमधील लिक्विडिटी ही मर्यादा होती. पण त्यांनी जे साध्य केलं ते स्टॉक मार्केट इतिहासात अजरामर झाले आहे. जर आपण त्यांच्या सिस्टम मधून काही शिकायचे असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, डेटा, डिसिप्लिन आणि इमोशनलेस ट्रेडिंग. मित्रांनो, अशा स्टॉक मार्केट मधील महान लोकांच्या कथा आणि त्यांच्या स्ट्रॅटेजी सिस्टम समजून घ्यायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. So thanks for watching this video. Please like, share, subscribe. This is Ashish over and out.